मनमाड नगर परिषदेच्या मनमानी अतिक्रमण विरोधी नोटिसी विरुद्ध वंचित आघाडीचा आंदोलनाचा इशारा। मनमाड नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील नोंदणीकृत फेरीवाला आणि रहदारीस अडथळा नसलेल्या टपरीधारकांना अतिक्रमण हटवण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटिसींविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला आहे। पथविक्रेता अधिनियम 2014च्या कायदेशीर तरतुदींचे सरळ उल्लंघन करून गरिबांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी मनमाड शहरातर्फे मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे। नगर परिषद प्रशासनाने नोंदणीकृत फेरीवालासह शहरातील छोट्या व्यावसायिकांना अवघ्या 2 दिवसात अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत। प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे शहरातील हातावर पोटभर असणाऱ्या गरीब टपरीधारक व फेरीवाल्यांचे भीतीचे वातावरण पसरले आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रशासकीय कारवाईचा तीव्र निषेध केला आहे। सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करेपर्यंत कोणत्याही फेरीवाल्याला त्याच्या जागेवरून हटवता येत नाही किंवा दंडात्मक कारवाई करता येत नाही अशी स्पष्ट तरतूद कायद्यात आहे। व्यावसायिकांना त्रास होत आहे। शहरात अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला अशा अनेक टपऱ्या, छोटी दुकाने आहेत ज्यांच्यामुळे वाहतुकीला किंवा नागरिकांच्या रहदारीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही। अशा शांततेत व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना देखील विनाकारण कारवाईची भीती दाखवून त्रास दिला जात आहे। आधी या व्यावसायिकांचे योग्य पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच पुढील पाऊल उचलावे अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। प्रशासनाने या हुकुमशाही कारभार न थांबवल्यास पक्षाच्या वतीने लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात शेवटी देण्यात आलाय। यावेळी शहराध्यक्ष विलास अहिरेसह जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंगारे, ज्येष्ठ नेते दीपक साळवे, बाबा कादिर शेख, अमोल केदारे, राकेश पगारे, संदीप पवार, काकासाहेब भालेराव, सागर गाडे, तुषार थोरात, निकेश निकम, खुशाल थोरात इतर पदाधिकारी उपस्थित होते।